नमस्कार, सी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. लढवय्या उमेदवारांच्या पाठीशी राहा. सांगली प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार जयंत पाटील यांनी व्यापारी असोसिएशन सोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी लढवय्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचं आवाहन केलं. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज सांगलीतील प्रभाग क्रमांक 10 मधील व्यापारी असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना आमदार जयंत पाटील म्हणाले की काँग्रेस मुक्त भारताच्या घोषणा दिल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात काँग्रेस युक्त भाजप असल्याचं चित्र दिसतंय. भारतीय जनता पार्टीला सर्व स्तरातून विरोध होतोय. सत्तेत आल्यावर अमुक करू तमुक करू असं सांगणाऱ्यांना आता संधी कमी होत चालली आहे. यावेळी त्यांनी प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार राजेंद्र मुळीक, वर्षा निंबाळकर, अनारकली कुरणे आणि शेवंत वाघमारे हे लढवय्ये उमेदवार असून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावं असं आवाहन व्यापाऱ्यांना केलं. काँग्रेस मुक्त भारत नाही केला तर काँग्रेस युक्त भारत भाजपा केली. आमच्यातनंच माणसं तिकडे घेतली आणि आज या शहरातलं पॅनल उभा करण्यासाठी जागोजागी प्रयत्न करतायत. तुम्हाला लोक सांगतील हे कशी येणार, यांची 50च निवडून आलेली. 78 वजा 50 किती राहिले? 28 ठिकाणी असे उमेदवार उभे आहेत की तेही भाजपचा पराभव करणार आहेत. त्यामुळे 25-30च्या पलीकडे भाजप गेली तर मलाही आश्चर्य वाटेल. भारतीय जनता पक्षाला सर्व थरातून विरोध होतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आहेच, पण आणखीन एक पक्ष त्यांच्या विरोधी लढतोय आणि त्यामुळं भारतीय जनता पक्ष मेजॉरिटीपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे सत्तेवर आल्यावर आम्ही निवडून आल्यावर अमकं करू तमकं करू हा म्हणायचा चान्स आता त्यांचा कमी झाला आहे. तुमचा आशीर्वाद असेल माझ्या ह्या चारही उमेदवारांना. आमचे राजेंद्र मुळीक तर आता एकदम स्पीडमध्ये आलेले आहेत, एकदम फॉर्मात आहे. काय हे एकदमच फॉर्मात आहेत. त्या दिवशी ते आमच्याकडे आले ते एवढे खुश होऊन आलेले होते आणि मला खात्री आहे की ते पूर्ण ताकदीनं तुमची सेवा या भागातली नक्की करतील. तिघी अनुभवी आहे, तिघींचा अनुभव आहे. आमच्या शेवंताताई तर तत्वाला फार आयुष्यात महत्त्व असतं. तत्वाचा विषय सोडून सगळे भाजप काँग्रेस युक्त झाले याचा अर्थ काय? सगळ्यांनी तत्वाला तिलांजली दिली. मला तर चिंता आता अलीकडे आहे की भारतीय जनता पक्षाचे जे निष्ठावंत सेवक आहेत, RSSचे कार्यकर्ते आहेत, त्यांना प्रचंड याचा राग आहे. ते म्हणत असतील की हे काँग्रेसवाले बरे. एवढा राग आहे काँग्रेस भाजपामधल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आणि RSSच्या कार्यकर्त्यांना. माझी तर खात्री आहे की RSS शेवटी आतनं आमचंच काम करेल, कारण त्यांनाही अशा बेभरवशाच्या लोकांना पाठिंबा देण्याची इच्छा होणार नाही असा विश्वास मी व्यक्त करतो. प्रिया कांबळे परत काँग्रेसमध्ये आले तर माझा मुद्दाच एवढा आहे की निष्ठेला आयुष्यात महत्त्व द्यायचं असतं. लढणाऱ्यांच्या मागे सांगली उभी राहते. आमचे सगळे लढण्यासाठी उभे आहेत आणि लढणाऱ्या लोकांच्या मागे उभा राहण्याचं कर्तव्य तुम्ही सगळे कराल. आणि 15 तारखेला 2 हात आणि 2 तुतारी वाजवणारी माणसं त्या 4 चिन्हांवर मतदान कराल अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.